मला 0 फॅट करायचं आहे, 0 फिगर करायचा आहे, मला डंबेल उचलायचे आहेत, मला जिममध्ये व्यायाम करायचा आहे, असं नाही आहे. कारण स्त्रियांचं मासिक पाळीचं चक्र किंवा स्त्रियांच्या शरीराचं चक्र हे 28 दिवसाचं आहे. याच्या अगेन्स्ट जर पुरुषाचं शरीराचं चक्र बघितलं तर हे 24 तासाचं आहे. तर हे 28 दिवसाची सायकल, आणि या 28 दिवसाच्या सायकलमध्ये ज्यावेळेला ब्लिडिंग होतं त्या 4 दिवसात होणारा हार्मोन्सचा इफेक्ट आणि चढाव उतार हा वेगळा आहे. पुढच्या 12 दिवसामध्ये, पुढच्या 14 दिवसामध्ये म्हणेन मी, तर जोपर्यंत ओव्ह्युलेशन होतं, अंड बाहेर पडतं, तोपर्यंत होणारा हार्मोन्सचा इफेक्ट किंवा त्याची लेवल वेगळी आहे. आणि एकदा अंड बाहेर पडलं तर त्याचं काम काय, गर्भधारणा होणं. तर त्या गर्भधारणेला सपोर्ट होणारा 3ऱ्या टप्प्यातला हार्मोन्सची लेवल ही वेगळी आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण पुरुषासारख्या करायला गेलो तर कुठंतरी आपल्या शरीरावरती आपण अत्याचार करतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतात. त्यामुळं स्त्रियांनी व्यायाम करायचा आहे, पण कुठला करायचा आहे? आम्ही व्यायाम सांगतोच, पण मी स्त्रियांना सांगतो की ज्या दिवशी मासिक पाळी सुरू होते आणि ज्या दिवशी मासिक पाळी बंद होते या 4 दिवसामध्ये शक्य तेवढी विश्रांती करा. तर याच्याबरोबर मी त्या पेशंटला काय सांगतो की तुम्ही इंटेन्सिटी हळूहळू वाढवा आणि जसे पिरियड्स आले की ती व्यायाम पूर्ण बंद ठेवा. तर कुठला व्यायाम करायचा आहे? तुम्ही सूक्ष्म व्यायाम करा, तुम्ही सूर्यनमस्कार करा, तुम्ही योगासन करा आणि तुम्ही प्राणायाम करा. 2/4 मध्ये हा व्यायाम होतो आणि याच्यासाठी कुठेही बाहेर जायला लागत नाही. याच्यामध्ये आपलं वेट कंट्रोल होतं, आपलं हार्मोनचं रेग्युलेशन होतं, आपली तहानभूक चांगली राहते आणि आपलं शरीराचं आणि मनाचं दोन्हीचंही संतुलन अतिशय व्यवस्थित राहतं. त्यामुळे अशा पद्धतीचा व्यायामाचा अवलंब करणं या कंडिशन्समध्ये आपल्याला गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला फर्टिलिटीला सुद्धा हेल्प होते.